न्यायच्याच बेतात होता तुमचा लेख. ए लाले, बोल काय म्हणत होती तू? आप्पा, जामकर साहेब ह्यांच्या मागे हात धुवून लागलेच होते, पण आता सुधाकर भाऊजी पण हात धुवून मागे लागलेत. अहो, आज सुधाकर भाऊजी यांच्या दुकानात झडती घ्यायला आले होते. काय? हा मग विनाकारण त्रास द्यायचं चाललंय आप्पा. आता घरातलीच माणसं असं वागायला लागली तर काय करायचं तुम्हीच सांगा. चांगलंच करतोय त्यो. त्याला अक्कल आहे, पण घरातल्या बाकीच्यांची आहे ना अक्कल घाण ठेवली. राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला. हे येतंय का कुणाच्या ध्यानात? कोण काय करतंय ते ध्यानात आलंय माझ्या. येऊ दे त्या सुद्याला घरी, मग बघतो. हो, तुम्हाला आधीच सांगून ठेवते बरं का, माझ्या सुधाकरचं नाव घ्यायचं काम नाहीये. असं काय करता? त्याला मी वरून ऑर्डर आली असेल, बळानं करतोय होय त्यो. आणि तसं बी कुठंतरी धूर निघत असल्याशिवाय जडती घेईल का त्यो? हा नाही नाही, त्याला येऊ दे ना घरी, मग धूर आणि जाळ एकच संकटच काढतो बाहेर. हाय का आता? त्यो त्याची ड्युटी करतोय फक्त. सख्या भावाला छळायला ड्युटी करतोय. कशाला गेला पोलिसात? आयुष्यभर पोसीन मी त्याला. तसं बी घरामध्ये एक कवडी देत नाही, काय उपयोग आहे त्याचा? आणि ड्युटी करताना काय माझं लोक आणि त्याचं दुकानच दिसते बाई ग. का दिसतो? ह्याचा विचार केलाय का? चोराच्या हातात घर द्यायचं आणि दरोडा पडला म्हणून बोंबलत सुटायचं. त्या मुडद्याच्या मागे का लागल्यात हात धुवून? त्याच्यात नक्की काहीतरी खोट असणार आहे म्हणून हात धुवून मागे लागल्यात, उगच नाही. बाई की आता सगळ्याचं भलं चित्तोय ही खोट आहे त्याच्यामध्ये. कोणाचं वाईट चित्तत नाही ना ही खोट आहे त्याच्यामध्ये. गरीब गाय आहे तो, कुणी बी काय बोललं ना ते समजा सहन करतो, ती खोट आहे त्याच्यामध्ये. तर आलाय मोठा लय सण करणारा. आग लाव्यान बोंब माऱ्या मुडद पाडतोय आणि गावात भोळा म्हणून नाटक करतोय मिळवायचं. आजी, माझ्या नवऱ्याला बोलायचं काम नाही, सांगून ठेवते. ए बोलणार मी, काय करणार आहेस ग तू? नवऱ्या परस बायको मोठीन काठी घेऊन लागली पाठी अशी गत आहे. मी नाही कुणाला भेट. खरंय आत्या तुमचं, एकदम खरंय. इथं म्हणजे कसं आहे माहिती ना, काही एकालाच अंजारायचं गोंजारायचं आणि दुसऱ्याला द्यायचं वाऱ्यावर सोडून, अशी गत आहे या घरातल्या लोकांची. रंजे तू तर काय बोलूच नकोस ग. आणि आत्या तुम्हाला काय गरज आहे माझ्या लेकाला वाईट साईड बोलायची? मग काय आरती करू का त्याची? कमरेचं सोडून डोक्याला बांधले अशी गत आहे मुडद्याची. त्याची किरडी ठासाळली लवकर, त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याची लाकडं गेली मसनात. आप्पा बघा, परत शिव्या चालू केल्या आजींनी. अगं पण मग तूच विषय काढायचा नव्हता ना. हे सगळं तुमच्या लाडक्या लेकामुळं, सुधाकर भाऊजींमुळे झालंय. त्यांना काय गरज आहे यांच्या मागे लागायची? नुसतं मागे नको लागू, त्याला चांगला फासाव लटकव. आजी, हो आत्या, माझ्या सुधाकरला ना हे असं काही करायची गरज नाहीये. मुळात आहे ना आम्हाला तुमच्या भानगडीतच पडायचं नाहीये. माझ्या सुधाकरला त्याचा वाटा मिळाला ना की बस, ती एवढंच मला पाहिजे. पण नाही, ह्यांना तर सगळं गोपाच्याच घशात घालायचंय. यो हिम्मतराव जित्ताय तोपर्यंत या घरात वाटणी होणार नाही, हे घर फुटणार नाही. हे समजा सुद्यामुळे होते. येऊ दे ना, त्याच्याकडे बघतोच आज मी. ऐका आता,